भारताचा शोध भाग 20 उपनिषदे. ख्रिस्तपूर्व 800 हा उपनिषदांचा काळ समजला जातो. त्यांच्यामुळे इंडो आर्यन विचारांच्या प्रगतीने आणखी एक पाऊल, फार मोठे पाऊल पुढे टाकले. आता आर्य स्थिरावल्याला बराच काळ होऊन गेला होता व एक नवी संस्कृती स्थिर होऊन भरभराटू लागली होती. नव्या जुन्यांचे मिश्रण झाले होते. आर्यांचे विचार व आर्यांची ध्येय यांचेच जरी या संमिश्रणात प्रभुत्व दिसले तरी पूजेच्या अतिप्राचीन प्रकारांची, अति जुन्या धार्मिक कल्पनांची पार्श्वभूमीही त्यात होती. वेदांचा आदराने उल्लेख करण्यात येई तरी कधी कधी त्या उल्लेखात सौम्य वक्तृक्तीही दिसे. त्या वैदिक देवदेवतांवर आता भागत नव्हते व विधीच्या आगडबंब औडंबराची तर टर उडविण्यात येऊ लागली. परंतु जुन्याचे संबंध तोडण्याची खटपट नव्हती. उलट जुन्याचा आधार घेऊनच प्रगतीचे पुढचे पाऊल पडलेले दिसते. उपनिषदांमध्ये सर्वत्र जिज्ञासूची वृत्ती, बुद्धीचा साहसी स्वैर संचार व सत्य काय ते शोधायची तळमळ दिसते. अर्वाचीन वस्तुनिष्ठ वैज्ञानिक पद्धती अर्थातच नाही, परंतु या सत्यशोधनाच्या प्रयोगात वैज्ञानिक पद्धतीचे काहीसे स्वरूप दिसून येते. बाबा वाक्य म्हणून प्रमाण मानण्याची तयारी मुळीच नाही. ज्या उपनिषदांमधून पुष्कळसे अगदी सामान्य असेही अर्थहीन आणि आजच्या परिस्थितीशी ज्याचा काही संबंध नाही असेही भारूड भरपूर आहे. आत्मसाक्षात्कारावर सारा भर आहे. जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याचा सारा प्रयत्न आहे. हे दृश्य जगत केवळ मिथ्या मानलेले नाही, परंतु त्याची सत्यता सापेक्ष मानलेली आहे. दृश्य जगत म्हणजे त्याच्या अंतरी जे गूढ शाश्वत सत्य आहे त्याचे एकरूप आहे असे मानले आहे. उपनिषदात अनेक दुर्बोध स्थळे आहेत. त्यांचे नाना अर्थ लावण्यात येत असतात, पण ते वाद पंडितांचे, तत्वज्ञानांचे आहेत. उपनिषदांचा एकंदरीत ओघ अद्वैत मताकडे आहे व त्या काळी भिन्न भिन्न मतांचे जे वाद आवेशाने चालत असतील त्यांचा समन्वय करून तत्वबोध काढण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. पद्धती समन्वय करण्याची आहे. जादूटोणा आणि अशाच प्रकारची भूतदया, प्रेतविद्या इत्यादी परलोक विद्येची साधने यांना निषिद्ध ठरविलेले आहे. खरा अर्थ न समजता आचरलेले कर्मकांड व धर्मविधी फोल आहेत असे म्हटले आहे. खरा अर्थ न समजता कर्मकांडात यज्ञ यागात घडलेले स्वतःला विद्वान आणि ज्ञानी समजतात, परंतु आंधळ्याने आंधळ्याला न्यावे त्याप्रमाणे ते चाचपडत जात असतात आणि त्यांना अंतिम ध्येय मुळीच सापडत नाही असे म्हटले. वेद हे सुद्धा अपराविद्येपैकीच. त्यांचे ज्ञानही खालच्या दर्जाचे. त्यापेक्षा आत्मविद्या ही श्रेष्ठ. पराविद्या असे सांगून प्रत्यक्ष आचरणात संयमाशिवाय नुसते तात्विक पांडित्य व्यर्थ आहे अशाही सूचना दिलेल्या आहेत. आध्यात्मिक तत्वशोधनाचे धाडशी प्रयत्न व सामाजिक कर्तव्य यांचा मेळ घालण्याचा सारखा प्रयत्न चाललेला आहे. जीवनामुळे स्वतःवर येऊन पडलेली कर्तव्ये, ऋणे ही पार पाडलीच पाहिजेत, परंतु अनासक्त रीतीने ते सारे करावे. व्यक्तीच्या पूर्णत्वावर, व्यक्तीच्या मोक्षावर अधिक भर दिल्यामुळे सामाजिक दृष्टी असायला पाहिजे तेवढी नाही. उपनिषदे सांगतात, व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ दुसरे काही नाही, आत्म्याहून अधिक मोठे काही नाही. समाज आता स्थिर झाला आहे, नीट व्यवस्थित चालला आहे असे गृहीत धरलेले असावे व म्हणूनच व्यक्तीच्या विकासावर अधिक भर दिला जाऊन ही पूर्णता, हा वैयक्तिक मोक्ष याचा शोध करीत मानवी मन स्वर्ग पाताळ हिंडून अखेर मनाच्या आतल्या गुहा गुंफा धुंडू लागले आहे. हिंदी दृष्टी ही संकुचित राष्ट्रीय दृष्टी नव्हती, तरीही हिंदुस्थान म्हणजेच जगाचा प्राण, जगाचा मध्यबिंदू अशी काहीतरी कल्पना असावी. प्राचीन काळी चीन, ग्रीस, रोम सर्वांनाच त्यांच्या त्यांच्या काळात असेच वाटत असे. परंतु महाभारत म्हणते, शरीराचे अवयव जसे एकमेकांवर अवलंबून असतात तसे या मर्त्य लोकातले मानव परस्पर अवलंबी आहेत. उपनिषदातील निरनिराळ्या प्रश्नांसंबंधीची आध्यात्मिक चर्चा मला समजायला कठीण आहे, परंतु अंधश्रद्धा आणि हटवाद यांच्यात गुरफटलेल्या या प्रश्नाकडे पाहण्याची उपनिषदांची दृष्टी, तो प्रश्न सोडविण्याची पद्धत मला फार पटली आहे. ती दृष्टी, ती पद्धत विशिष्ट धर्ममताची, कर्मकांडाची नाही, तत्वज्ञानाची आहे. विचारांचा ओजस्वी ओघ, शंका असेल तिथला निर्भीड मोकळेपणा व या सर्वांची तर्कशुद्ध पार्श्वभूमी मला आवडते.
विषयाची मांडणी करण्याची पद्धत फार आटोपशीर, सूत्ररूप, तर कधी कधी गुरु शिष्यांचे प्रश्नोत्तर रूप आहे. असे म्हणतात की उपनिषदे म्हणजे गुरुने शिष्यांसाठी केलेली किंवा शिष्यांनी गुरुच्या प्रवचनाची लिहून ठेवलेली ही टाचणे असावीत. भारताचा जगाला वारसा या आपल्या ग्रंथात प्रोफेसर F.W. थॉमस लिहितात, जीवलग मित्रांनी त्यांना सर्वांना तळमळ लागलेल्या एखाद्या गंभीर प्रश्नाची चर्चा करताना जी मन मोकळी आस्था दिसते, ती आस्था हेच उपनिषदांचे वैशिष्ट्य आहे व त्यामुळेच त्यांच्याकडे मनुष्य मात्राचे लक्ष जाते. आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी वक्तृत्वपूर्ण भाषेत म्हणतात, शाश्वत सत्य शोधून काढण्याच्या तहानेने तळमळलेले उपनिषदांमधले गुरु व शिष्य या विश्वाचे प्रकट गूढ खणून काढताना दिसून येणारी त्यांची विशाल प्रतिभा, त्यांच्या विचारांचा भव्य स्वैरसंचार व शोध करताना कशाचीही पर्वा न करण्याची धाडशी वृत्ती, यामुळे जगातील अतिप्राचीन असे हे ग्रंथ आजच्या काळातही अद्ययावत, अर्वाचीन व हृदयंगम वाटतात. सत्यावलंबन हा उपनिषदांचा प्रभावी विशेष आहे. सत्यच विजयी होते, अनृत नाही. परब्रह्माकडे जाणारा रस्ता सत्याने बांधलेला आहे. एक अति प्रसिद्ध प्रार्थना आहे, ती दिव्य दृष्टी, दिव्य ज्ञान प्राप्त होण्याकरता आहे. तीही असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. पुन्हा पुन्हा अस्वस्थ मन परब्रह्माकडे सारखे डोकावताना दिसते. सदैव धडपड, सदैव जिज्ञासा, सदैव प्रश्न सुरू आहेत. कोणाच्या आज्ञेने मन आपल्या घरट्यात येऊन बसले आहे? कोणाच्या आज्ञेने हा प्राण प्रथम स्फुरला? कोणाच्या आज्ञेने ह्या वाणीचे उद्गार निघतात? कोणत्या देवाने या डोळ्यांना व कानांना प्रेरणा देऊन दिशा दाखविली? आणि पुन्हा, वाऱ्याला का थांबता येत नाही? मानवी मनाला विसावा का नाही? हे पाणी का धावते आणि कशाच्या शोधात? त्याला आपला ओघ क्षणभरही का आवरत नाही? असे हे प्रश्न, हे धाडस करायला निघालेले मानव सारखे विचारित आहेत. त्यांना मार्गावर विश्रांती नाही, त्यांचा प्रवास संपत नाही. ऐतरेय ब्राह्मणात या अनंत न संपणाऱ्या परंतु सर्वांनी करावी अशा या यात्रेचे एक सूक्त दिले आहे. आणि प्रत्येक श्लोकाच्या शेवटी चरे वेती म्हणून हे पांथस्था चल, पाऊल उचल असे पालुपद आहे. बहुतेक करून धर्म म्हटला की सर्व शक्तिमान ईश्वर आलाच व त्याच्या पुढे भक्ताने दीन होऊन लोटांगण ठरलेले. पण उपनिषदात मानवी मन परिस्थितीवर मात करून विजयी झालेले दिसते. माझ्या शरीराचे भस्म होईल, माझ्या प्राणवायूचा शेवटचा श्वास विश्रांतीहीन अमर महाप्राणात विलीन होईल, परंतु मी आणि माझी कर्मे अविनाशी आहोत. हे मना, हे सदैव ध्यानात ठेव, कधी विसरू नकोस. एका प्रातः संध्येच्या प्रार्थनेत सूर्याला उद्देशून म्हटले आहे, हे दैदिप्यमान सूर्या, तुला ज्याने अशा रूपाने निर्माण केले, तो जो पुरुष तोच मी. केवढा हा आत्मविश्वास! आत्मा म्हणजे काय? त्याचे आकारात्मक हा असा आहे, हा तसा आहे असे वर्णन शक्य नाही. फार तर नकारात्मक नेती एवढेच सांगणे शक्य आहे. किंवा सांगू म्हटलेच तर फार तर तत्त्वमसी, तूच तो आहेस एवढेच सांगता येईल. अग्नीतून ठिणगी उडावी व ती पुन्हा अग्नीतच पडून विलीन व्हावी, तशी जीवात्म्याची ठिणगी परमात्म्यातून निघून परमात्म्यातच विलीन होते. विश्वात प्रवेश करताना वैश्वावर अग्नी जसा मुळात एकच, परंतु जी जी वस्तू तो जाळतो तिच्या तिच्या रूपाने तो पृथक दिसतो, त्याप्रमाणे अंतरात्मा स्वतः अमुक एक आकाराचा असा नसूनही, निराकार असूनही ज्या वस्तूत शिरतो त्या वस्तूच्या रूपाने सर्वत्र पृथ दिसतो. सर्व चराचरात वस्तुमात्रात एकच तत्व भरून राहिले आहे. या सत्याचा साक्षात्कार झाला तर इतरांपासून आपल्याला ह्या नाम रूपधारी बाह्य जगाची विविधता व अनेकता यांच्यात मूळ अंतर्भूत असलेली एकता पटून मानव जातीशी, सृष्टीशी आपण एकजीव होतो.
हे सारे आत्मा आहे असे जो जाणतो, त्या एकतेवर ज्याची दृष्टी स्थिर झाली, त्याला मग शोक कशाचा, कोठला आहे. खरोखर हा आत्मा जो सर्वत्र पाहतो आणि सारे ह्या आत्म्यातच ज्याला दिसते, त्याचा लपंडाव संपला, तो परमात्म्याला भिडला. इंडो आर्यांची एकीकडे दिसून येणारी अत्युत्कट व्यक्तिवादी भावना, इतरांना आपल्यापासून अलग ठेवण्याची वृत्ती आणि दुसरीकडे सारे वर्णभेद, जातीभेद, सारे आंतरबाह्य विरोध यांना झुगारून त्यांच्यावर स्वार होऊन सर्व विश्वाशी एकरूप होण्याची वृत्ती, या दोहोतील विरोध ताडून पाहणे, या दोहोंची तुलना करणे मोठे गमतीचे आहे. ही दुसरी विश्वात्मक वृत्ती म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाही आहे. जो सर्वांमध्ये, सर्व चराचरांमध्ये त्या एका तत्वाला पाहतो आणि त्या एकात सारे विश्व पाहतो, त्याला कोणीही प्राणी तुच्छ नाही. हे तत्वज्ञान झाले, हा विचार झाला. परंतु आचारात, व्यवहारात ह्या विचाराचा परिणाम खचितच झाला असावा. जीवनावर या तत्वज्ञानाचा परिणाम होऊन सर्वत्र एक प्रकारची सहिष्णुता आली, समजूतदारपणा आला. धर्माच्या बाबतीत कडवेपणा न राहता मोकळ्या विचारांना, स्वतंत्र वृत्तीला वाव राहिला. मला माझे जीवन जगू दे, तुझे तू जग, अशी उदार वृत्ती व तिची शक्यता निर्माण झाली. चीनी लोकांप्रमाणेच भारतीय संस्कृतीचेही हे मुख्य विशेष आहेत. धर्मामध्ये किंवा संस्कृतीत अधिकारवाद, हुकुमशाही वृत्ती कुठेही नव्हती. त्यावरून या संस्कृतीचे प्राचीनत्व, शहाणपणा व मनाचा अपार मोठेपणा दिसून येतो. उपनिषदात एक प्रश्न एके ठिकाणी विचारलेला असून त्याला मोठे मसालेवाईक आणि मार्मिक उत्तर देण्यात आले आहे. प्रश्न असा आहे, हे विश्व म्हणजे काय, ते कुठून आले, ते पुन्हा कशात विलीन होणार. उत्तर असे आहे, ते स्वातंत्र्यातून जन्मते, स्वातंत्र्यातच राहते, स्वातंत्र्यातच विलीन होते. याचा नक्की अर्थ काय ते माझ्या नीटसे ध्यानात येत नाही. परंतु एक अर्थ असा वाटतो की ते उपनिषदांचे कर्ते स्वातंत्र्याचे परम उपासक होते असतील. प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्याच्या मापाने मोजण्याची, स्वतंत्र विचाराने ठरविण्याची त्यांची इच्छा होती. स्वामी विवेकानंद या मुद्द्यावर फार भर देत असत. कल्पनेनेही स्वतःला त्या अतिदूरच्या काळात घेऊन जाणे आणि त्या काळच्या वैचारिक व मानसिक वातावरणात शिरणे कठीणच आहे. त्या काळातील निवेदन शैली जरा अपरिचित, एक प्रकारे विचित्र व अनुवादाला कठीण वाटते आणि जीवनाची तत्कालीन पार्श्वभूमीही निराळी, अगदी भिन्न पडते. हल्लीच्या कितीतरी गोष्टी चमत्कारिक व बुद्धीस न पटणाऱ्या असूनही सरावामुळे त्या सुद्धा आपल्याला अंगवळणी पडलेल्या दिसतात. पण ज्यांचा मुळीच सराव नाही, त्या गोष्टी उमजून समजणे महाकठीण कर्म आहे. या अशा अडचणी आणि दुस्तर अडथळे असूनही उपनिषदांचा संदेश आपण सदैव हजारो वर्षे उत्कटपणे मनापासून ऐकत आलो आहोत आणि असे इतिहास सांगत आहे. व हिंदी राष्ट्राचा स्वभाव, हिंदी राष्ट्राचे शील यांच्यावर त्या संदेशाचा परिणाम अपार होऊन त्यांना विशिष्ट वळण दिलेले आहे, आकार दिला आहे. एक पाश्चिमात्य पंडित ब्लूमफिल्ड म्हणतो, कोणताही महत्वाचा हिंदी विचार पहा, वेद न मानणारा बौद्ध धर्मही पहा, ज्यांची मुळे उपनिषदात सापडत नाही असा एकही विचार, असे एकही महत्वाचे तत्वज्ञान हिंदी संस्कृतीत नाही. हे प्राचीन विचार, भारतीय विचार इराणच्या मार्गे ग्रीस देशात खोल शिरून तेथील तत्वज्ञानांवर व विचारवंतांवर त्याचा परिणाम झाला. पुढे तर प्लॅटिनस हा ग्रीक तत्वज्ञानी इराणी व हिंदी तत्वज्ञानांचा अभ्यास करायला पूर्वेकडे आला. उपनिषदातील गूढ वादाचा त्याच्यावर विशेष परिणाम झाला. प्लॅटिनस पासून हे पुष्कळसे विचार पुढे सेंट ऑगस्टाईनने उचलले आणि त्याच्यामुळे तत्कालीन ख्रिश्चन धर्मावरही त्यांचा परिणाम झाला आहे असेही समजले जाते. संदर्भ, रोमारोला यांनी विवेकानंदांवरील आपल्या ग्रंथाच्या अखेरीस एक विस्तृत टीप म्हणजे एक परिशिष्टच ख्रिस्ती सनाच्या पहिल्या काही शतकातील ग्रीक ख्रिस्ती गूढवाद व त्यांचा हिंदी गूढवादाशी संबंध यावर दिलेले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ख्रिस्ती सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात पूर्वेकडील विचार ग्रीक विचारात येऊन किती मोठ्या प्रमाणात मिसळले होते ते शेकडो प्रमाणांवरून सिद्ध होते. गेल्या 150 वर्षात भारतीय तत्वज्ञानाचा युरोपला पुन्हा शोध लागला.
आणि त्याचा युरोपियन तत्वज्ञानांवर विचारवंतांवर फार प्रभाव पडला. निराशावादी शोपेनहॉवर यांचे तर नेहमीच उदाहरण देण्यात येते. तो लिहितो, उपनिषदातील वाक्यावाक्यातून गंभीर, स्वतंत्र आणि भव्य विचार दिसून येतात. सर्वत्र एक प्रकारचे पवित्र, उदात्त व उत्कट असे वातावरण अनुभवाला येते. उपनिषदांचा अभ्यास जितका उपकारक व उन्नतीप्रद आहे तितका दुसऱ्या कशाचाही नाही. परमोच्च ज्ञान व अनुभवाची ही निर्मिती आहे. साऱ्या मानव जातीचा आज ना उद्या हा धर्म झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यत्र शोपेनहॉवरच लिहितात, उपनिषदांच्या अभ्यासाने मला जीवनात शांती मिळाली. मृत्यूसमयी समाधान राहील. मॅक्स मुलर शोपेनहॉवरच्या या उद्गाराविषयी म्हणतात, जो विचार, जे तत्वज्ञान अति गूढ व वाचातीत आहे असे मानण्यात येते, त्या तत्वज्ञानासंबंधी बोलताना शोपेनहॉवरचे मन उचंबळून तो देहभान विसरून गेला आहे आणि तो उगीच काहीतरी लिहिणारा, वाहून जाणारा लेखक नाही. शोपेनहॉवर प्रमाणे मीही वेदांतात रंगून जातो व माझ्या जीवन यात्रेत मला वेदांताची पदोपदी अमोल मदत झाली आहे. मी वेदांताचा ऋणी आहे हे सांगण्यात मला कसलीही भीती किंवा लाज नाही. अन्यत्र मॅक्स मुलर लिहितो, मानवी मनाने अद्वैत तत्वज्ञानात परमोच्च बिंदू गाठला आहे आणि या अद्वैत तत्वज्ञानाचा, वेदांताचा आधार म्हणजे उपनिषदे होत. ते आणखी म्हणतात, उभ्या जन्मात सगळ्यात जास्त आनंदी आनंद मला झाला असेल तर तो वेदांताचे ग्रंथ वाचताना झाला. एकदा त्यांचा खरा अर्थ समजला की हे ग्रंथ डोंगर माथ्यावरच्या स्वच्छ हवेसारखे, प्रभात कालच्या प्रकाशासारखे निर्मळ, खरे खरे वाटतात. परंतु उपनिषदांची व त्यानंतरच्या भागवत गीतेची रसपूर्ण शब्दात जर कोणी थोरवी गायली असेल तर ती आयरिश कवी G.W. रसेल याने. अर्वाचीनांपैकी गटे, वर्ड्सवर्थ, इमर्सन, थोरो यांच्यामध्ये काही जिवंतपणा, काही परिणत प्रज्ञा आढळते. परंतु पूर्वेकडील ह्या पवित्र मोठ्या ग्रंथांमध्ये त्यांनी सांगितलेले सारे असूनही शिवाय कितीतरी अधिक आहे. भागवत गीता आणि उपनिषदे यामध्ये सर्व विषयात ज्ञानाची, प्रज्ञेची इतकी देवतुल्य परिपूर्णता आहे की ती पाहून मला वाटते ही गीता व उपनिषदे सांगणाऱ्या राजर्षी महर्षींना स्वतःच्या हजारो पूर्वजन्मांचे स्मरण असेल. त्या जन्मजन्मांतरी कधी मृगजळातल्या छायेमागे धावत तर कधी छायांशी झुंजत घालविलेल्या आवेशपूर्ण जीवनाचे त्यांनी शांत चित्ताने अवलोकन केले असल्याशिवाय आत्म्याला खऱ्या पटणाऱ्या गोष्टी त्यांना इतक्या निःसंदेहाने, इतक्या निःशंकपणे सांगता आल्या नसत्या. संदर्भ, छांदोग्य उपनिषदात पुढील जरा चमत्कारिक परंतु मनोरंजनात्मक उतारा आहे. सूर्य कधी मावळत नाही, उगवत नाही. तुम्हाला जे सूर्याचे मावळणे वाटते ते खरोखर असे आहे. दिवस संपल्यावर तो पलीकडे वळतो, त्यामुळे आपल्याकडे खाली अंधार होतो, पलीकडच्या बाजूला प्रकाश होतो. इकडे रात्र, तिकडे दिवस आणि पुन्हा सकाळी वाटते की सूर्य उगवत आहे. तसे काही नाही. तेव्हा तो तिकडे पाठ करतो आणि पुन्हा आपल्याकडे तोंड करतो, म्हणून इकडे दिवस सुरू होतो आणि त्या बाजूला रात्र होते. खरे म्हणजे तो कधीच मावळत नसतो. भाग 20 समाप्त.